परभणी इथल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयाने विशेष एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिलेत। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला असा आरोप त्यांच्या आईने केलाय। त्यावरून दोषी आणि मृत्यूस जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात नावासहित एफआयआर दाखल करून 3 आठवड्यात कोर्टात दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली। तुळजाभवानी मंदिर संस्थान करत असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामाबाबत आमदार राणा पाटील यांनी आशिष शेलार यांना पत्र लिहून बैठक घेण्याची मागणी केली होती। आशिष शेलार यांनी बोलावलेल्या बैठकीला फक्त पुजारी, जिल्हाधिकारी यांनाच निमंत्रण देण्यात आलं। विरोधी खासदार आणि आमदारांना मात्र या बैठकीचे निमंत्रण नसल्याने वादाची चिन्ह निर्माण झाली आहेत। बैलगाडा शर्यत बंदीच्या विरोधातील आंदोलन प्रकरणात सुनावणीला गैरहजर राहिल्याने 32 जणांविरोधात वॉरंट जारी करण्यात आले। यामध्ये आमदार महेश लांडगेंसह आढळराव पाटलांचाही समावेश आहे। दरम्यान वॉरंट रद्द करण्यासाठी नेत्यांनी खेड कोर्टात धाव घेतली। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंनी विविध मागण्यांसाठी उपोषण करणाऱ्या नागरिकांसाठी जनता दरबारचं आयोजन केलं होतं। सिंधुदुर्ग नियोजन समिती सभागृहामध्ये पालकमंत्र्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली। नागरिकांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांनी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं। तर कामात दिरंगाई झाल्यास निलंबन करण्यात येईल असा सज्जड दम नितेश राणेंनी अधिकाऱ्यांना दिला। 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारविरोधात मुंबईमध्ये मोर्चा घेऊन जाण्याची हाक दिलेली आहे। दरम्यान आरक्षणाच्या मागणीवर चर्चेतून मार्ग निघू शकतो, त्यामुळे जरांगेंनी मोर्चा घेऊन नाही तर गणपतीच्या दर्शनाला मुंबईला यावं असं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलं। त्यांनी जरांगेंची भेट घेऊन त्यांना निमंत्रणही दिलं। आमदार संतोष बांगर यांनी भाजप जिल्हाध्यक्षांवर गंभीर आरोप केले। भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमक्या देतात, अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करतात, पैशांची मागणी करतात असा गंभीर आरोप आमदार संतोष बांगर यांनी केला। त्यामुळे हिंगोलीमध्ये महायुतीमधील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे। नाशिकमध्ये ध्वजारोहण करण्यास न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे। गोंदियामध्ये जाणं टाळत भुजबळ राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये ध्वजारोहण करणार आहेत। कृषी मंत्री म्हणून वाशिम जिल्ह्याला न्याय देणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हे वक्तव्य केलं। तर शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी माझी असल्याचं वक्तव्यही त्यांनी केलं। चिपळूणमध्ये भास्कर जाधव यांचं स्टेटस पुन्हा चर्चेत आलं आहे। ब्राह्मण समाजावर टीका करणारं राजू परुळेकर यांचं भाषण स्टेटसला लावलं, यामुळे विविध चर्चांना जोरदार उधाण आलंय। रुग्णसेवेत शासनासोबत खासगी संस्थांचाही सहभाग असल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केलं। रुग्णांना उपचार सुविधा देण्यात शासनासोबतच खासगी संस्थांचाही वाटा असल्याचं अजित पवार म्हणाले। वाशिम जिल्ह्यातील 55,000 शेतकऱ्यांना 2024च्या खरीप हंगामामध्ये झालेल्या नुकसानीचा पीक विमा अजूनही मिळालेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते। शक्तीपीठ महामार्ग जमीन मोजणीवरून धाराशिवमध्ये पुन्हा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। चिखली शिवारात शेतकऱ्यांनी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रोखलं। परभणीमध्ये महावितरणचा गलथान कारभार समोर आला आहे। वीज वाहक तारा तुटून पडल्यात। या तारांमध्ये विद्युत प्रवाह आहे, तर तारांमधून ठिणग्या बाहेर पडत असल्यानं दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यातील निफाड, सिन्नर या तालुक्यातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून दरोडेखोरांच्या टोळीनं धुमाकूळ घातला होता। सेल्समन, भाजी विक्रेते बनून दरोडेखोर गावात रेकी करून रात्री दरोडे घालत घरातील नागरिकांना बेदम मारहाण करत होते। अखेर नाशिक ग्रामीण पोलिसांनी दरोडा टाकणारी टोळी जेरबंद केली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली पोस्ट ऑफिसमध्ये पैशासाठी फेऱ्या माराव्या लागत असल्यानं लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा आली। पोस्ट ऑफिस समोर सकाळी 7 वाजल्यापासून महिला रांगा लावून उभ्या असतात, त्यामुळे महिलांनी संताप व्यक्त केला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या बडवाळी इथल्या गोशाळेत गायींची योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यामुळे गायींचा मृत्यू होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। जनावरांना चारा आणि उपचार मिळत नसल्याने जनावरांचे हाल होत असल्याचा आरोप करत गोसेवा चालकाला ग्रामस्थांनी घेराव घातला। यवतमाळच्या वणीमध्ये पुलाच्या बांधकामावरून मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला। गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेल्या बांधकामामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तातडीनं पुलाचं काम करण्याची मागणी करण्यात आली आहे। पालघरच्या मनोर ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। तातडीनं शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली। पालघरमधील बाजारपेठा कडकडीत बंद ठेवून
हुतात्मा दिन साजरा करण्यात आला। 14 ऑगस्ट 1942 रोजी इंग्रजांविरोधात चले जाव आंदोलन करणाऱ्या क्रांतिकारीवर पालघर इथं गोळीबार करण्यात आला होता। या विरोधात दरवर्षी हुतात्मा दिन पाळला जातो। इंदापूर तालुक्यातील रेडणी गावात 2 व्यक्तींना घरकुल मंजूर झाले, मात्र अनुदान मिळाल्यानंतरही यांना नागरिकांनी घर बांधलेलं नाही, म्हणून त्यांच्यावर कारवाई करून अनुदानाची रक्कम परत घेण्याची मागणी करण्यात आली आहे। यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन केलं। काँग्रेसनं भाजपवर मतांची चोरी केल्याचा आरोप केलाय। मत चोरीच्या निषेधार्थ पुण्यामध्ये काँग्रेसच्या वतीनं मशाल मोर्चा काढण्यात आला। गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेजच्या मुख्य गेटपर्यंत मशाल मोर्चा काढण्यात आला। सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नवीन जबाबदारी दिल्यानंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। नांदेडमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारवा आंदोलन केलं। भिवंडीमध्ये समाजवादी पार्टीच्या वतीनं संविधान बचाव धरणे आंदोलन करण्यात आलं। समाजवादीचे रियाज आझमी यांच्या नेतृत्वाखाली संविधान बचाव धरणे आंदोलनाचं आयोजन भिवंडी उपविभागीय कार्यालयासमोर करण्यात आलं। बीडमध्ये पीक विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। यावेळी पीक विमा अधिकाऱ्यांना घेराव घालत पीक विमा देण्याची मागणी करण्यात आली। तातडीनं पीक विमा न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील 40 टपरी, गोमाल, भिंगारा या गावांमध्ये शिक्षकांची अनेक पदं रिक्त आहेत। तसंच शाळेच्या इमारतीचं बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलंय। दरम्यान विविध मागण्यांसाठी शेकडो आदिवासी बांधवांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं।